सुरू करू ना. माझी एवढी बडबड आहे सुरू होती त्याच्यात. कसं आहे थोडंसं काठीचं पण देऊन द्यायचं, हो की नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला रिझर्व्ह बँकेची म्हणजेच मध्यवर्ती बँकेची कार्य पाहायची आहेत. तर भारतामध्ये 1 एप्रिल 1935 रोजी मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही करण्यात आली आणि रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे 1948मध्ये झाले. सुरुवातीला ही बँक भागधारकांची बँक म्हणून स्थापन झाली होती आणि 1949 पासून रिझर्व्ह बँकेची मालकी ही भारत सरकारकडे सोपवण्यात आली. आज जगातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापना झालेली आहे आणि मध्यवर्ती बँक म्हणून शिखर बँक म्हणून रिझर्व्ह बँक कार्य करीत आहे. तर आपल्या भारतामध्ये रिझर्व्ह बँक जी महत्त्वाची कार्य करते त्याचा विचार आपण आजच्या पिरियडला करणार आहोत. तर रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे, शिखर बँक आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या व्याख्या ह्या तुम्ही मागील वर्षी शिकलाच आहात. तर रिझर्व्ह बँकेच्या व्याख्येबाबत प्राध्यापक केंट असे म्हणतात की मध्यवर्ती बँक ही अशी संस्था आहे की जिला सामान्य लोकांच्या कल्याणाचा विचार करून चलनसंख्येत वाढ व घट करण्याचे कार्य करावे लागते. तर अशा रीतीने केंटच्या व्याख्येनुसार रिझर्व्ह बँकेला चलन निर्मितीचे, चलन व्यवस्थापनाचे आणि चलन नियंत्रणाचे कार्य हे करावे लागते. तर रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची कार्ये कोणती आहेत याचा आता आपण विचार करूया. तर रिझर्व्ह बँकेचं पहिलं महत्त्वाचं कार्य म्हणजे कागदी चलनाची निर्मिती करणे. तर सरकारच्या वतीने देशातील रिझर्व्ह बँकेला कागदी चलन काढण्याचे अधिकार कायद्याने दिलेले आहे. सरकारचे प्रचलित धोरण, देशाची प्रचलित आर्थिक परिस्थिती व चलनविषयक कायदे यांना अनुसरून आवश्यक त्या प्रमाणात कागदी चलनाची निर्मिती ही रिझर्व्ह बँक करत असते. पूर्वी काही व्यापारी बँका चलनी नोटा छापत होत्या, परंतु त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणाचा अभाव होता. त्यामुळे देशाच्या चलनव्यवस्थेत निरनिराळे घोटाळे होऊ लागले. उदाहरणार्थ, जास्त चलन निर्मिती होणे, व्यापारी बँका आवश्यक नफा आवश्यकतेपेक्षा जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करीत होत्या आणि हे सर्व दोष घालवण्यासाठी चलन निर्मितीची मक्तेदारी ही रिझर्व्ह बँकेकडे सोपवण्यात आली. म्हणजे चलन निर्मितीचं कार्य योग्य रीतीने पार पाडता यावं म्हणून एकाच बँकेला चलन निर्मितीचा अधिकार देणं आवश्यक आहे आणि म्हणून ते काम रिझर्व्ह बँकेकडे सोपवण्यात आलं. तर आता आपण पाहिलंच की यापूर्वी व्यापारी बँका हे कार्य करत होत्या, चलनी नोटा त्या छापत होत्या, पण त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणा नव्हता. वाजवीपेक्षा सुद्धा त्या जास्त चलन तयार करत होत्या. तसंच अवास्तव किंवा जास्तीचा नफा मिळवण्याचा त्या प्रयत्न करीत होता आणि म्हणून रिझर्व्ह बँकेकडे कागदी चलन तयार करण्याचं कार्य हे सोपवण्यात आलं. तर आपल्या भारतामध्ये किमान राखीव निधी पद्धतीचा वापर करून रिझर्व्ह बँक चलन निर्मितीचं कार्य करत असते. तर किमान राखीव निधी पद्धत काय आहे याचा आपण थोडक्यात विचार करूया. तर या पद्धतीनुसार एकूण चलनी नोटांचा आधार म्हणून काही किमान आधार म्हणून सोने आणि चांदी या स्वरूपात ठेवावा लागतो. या पद्धतीनुसार एकदा किमान राखीव निधी ठेवल्यानंतर चलनी नोटा छापण्यावर कोणतेही कायदेशीर बंधन राहत नाही. भारतात 200 कोटी रुपये म्हणून हा आधार ठेवावा लागतो. यात 200 कोटी रुपयामध्ये 115 कोटी रुपयाचे सोनं असतं आणि 85 कोटी रुपयाचं परकीय चलन असतं. अशा रीतीने चलन निर्मिती करत असताना रिझर्व्ह बँकेला 200 कोटी रुपये आधार म्हणून ठेवावा लागतो. त्यामध्ये 200 कोटी रुपयामध्ये 115 कोटी रुपयाचे सोने आणि 85 कोटी रुपयाचे परकीय चलन असते.
तर या पद्धतीत तशी फारशी ताठरता नाही, परंतु या पद्धतीचा दोष असा आहे की एकदा किमान राखीव निधीची तरतूद केल्यानंतर, म्हणजेच एकदा रिझर्व्ह बँकेने 200 कोटी रुपयाचं चलन आधार म्हणून ठेवल्यानंतर रिझर्व्ह बँकेला कितीही चलननिर्मिती करता येते आणि त्यामुळे देशामध्ये भाववाढीची शक्यता असते. तर अशा रीतीने रिझर्व्ह बँक कागदी नोटांची निर्मिती करण्याचं कार्य करत असते. दुसरं कार्य रिझर्व्ह बँकेचं आहे सरकारची बँक म्हणून कार्य करणे. व्यापारी बँका ज्याप्रमाणे ग्राहकांची बँक म्हणून कार्य करतात, त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक सरकारची बँक म्हणून कार्य करत असते. रिझर्व्ह बँक सरकारसाठी जी विविध प्रकारची कार्य करते, त्यातील महत्त्वाची कार्य अशी की सरकारच्या वतीनं रोख रकमा, चेक, पतपत्र स्वीकारणे, सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर प्रकारची देणी देण्यासाठी सरकारला जी रोकड लागते, रोकड म्हणजेच जो रोख पैसा लागतो, तो पुरवण्याचे काम रिझर्व्ह बँक करत असते. म्हणजेच शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे व इतरांची देणी देण्यासाठी सरकारला जो रोख पैसा लागतो, तो पुरवण्याचे काम रिझर्व्ह बँक करत असते. सरकारला जर गरज भासली तर सरकारला अल्पमुदतीचं आणि दीर्घमुदतीचं कर्जसुद्धा रिझर्व्ह बँक पुरवित असते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे सारा वसुलीचे व जमिनीच्या खंडाचा भरणा स्वीकारण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. पुढचं कार्य म्हणजे सरकारच्या वतीनं परकीय चलन उपलब्ध करून देणं. त्याचप्रमाणे पुढचं कार्य सरकारच्या ठेवी सांभाळणं, तसंच सरकारच्या वतीनं देणे देणे, सरकारला आर्थिक धोरणावर सल्ला देणे, आंतरराष्ट्रीय व्यवहारात सरकारचे प्रतिनिधी म्हणून कार्य करणे. अशा रीतीने रिझर्व्ह बँक सरकारसाठी सरकारची बँक म्हणून महत्त्वाची कार्य करत असते. तिसरं कार्य सरकारचा सल्लागार व प्रतिनिधी म्हणून कार्य. रिझर्व्ह बँक सरकारचा सल्लागार, मार्गदर्शक म्हणूनही कार्य करत असते. सरकारला चलनविषयक परिस्थिती समजावून सांगणे, देशातील चलन किती आहे, चलनविषयक परिस्थिती काय आहे, हे रिझर्व्ह बँक समजावून सांगते. तसेच सरकारला कर्जाची गरज जर असेल तर कर्ज उभारण्याची पद्धत ठरवते किंवा कर्ज पुरवते. तसेच कर्जाचे हिशेब ठेवणे, कर्जावरील व्याज चुकते करणे, अशी कार्यसुद्धा रिझर्व्ह बँक करत असते. देशातील चलनविषयक परिस्थितीबाबत माहिती देऊन सरकारने राज्य वित्तीय धोरणाची अंमलबजावणी कशा रीतीने केली पाहिजे, याचं मार्गदर्शनसुद्धा रिझर्व्ह बँक सरकारला करत असते. आर्थिक धोरण ठरवित असताना सरकारला मार्गदर्शन करण्याचे कार्यसुद्धा रिझर्व्ह बँकेला करावे लागते. मध्यवर्ती बँकेकडे किंवा रिझर्व्ह बँकेकडे प्रत्येक विभागाचे तज्ज्ञ असतात आणि अशा तज्ज्ञ लोकांकडून सरकारला सल्ला देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे कार्यसुद्धा केले जात असते. पुढचं कार्य आहे बँकांची बँक म्हणून कार्य करणे. रिझर्व्ह बँकेचं चौथं कार्य म्हणजे बँकांची बँक म्हणून कार्य करणे. रिझर्व्ह बँक देशातील इतर बँकांची बँक म्हणूनही कार्य करते. बँकांना सहाय्य करते, मार्गदर्शन करते, अडचणीच्या वेळेला मदत करते, व्यापारी बँकांचे व्यवस्थापन पाहते, तपासणी करते, बँकांना आर्थिक सल्ला देते. तसेच बँकांचे आर्थिक व्यवहार पाहणे, आवश्यकता भासल्यास कर्ज पुरवणे ही कार्य मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँक करत असते. तर व्यापारी बँकांच्या रोख निधीचे रक्षण करण्याचे कामही रिझर्व्ह बँक करत असते. कारण प्रत्येक व्यापारी बँकेला रिझर्व्ह बँकेत आपले खाते सुरू करावे लागते आणि त्या खात्यामध्ये थोडीफार रक्कम ठेवावी लागत असते. अडचणीच्या वेळेला हा पैसा उपयोगात यावा, याचा उद्देश व्यापारी बँकांचा असतो. सर्वसामान्य माणूस ज्याप्रमाणे व्यापारी बँकेत खाते उघडतो, त्याचप्रमाणे व्यापारी बँक ही रिझर्व्ह बँकेमध्ये खातं उघडत असते. म्हणजे सर्वसामान्य माणसाला जसं वाटतं की आपल्याला अडचणीच्या वेळेला पैसा उपयोगात यावा म्हणून बँकेत आपण काही रक्कम ठेवली पाहिजे, तशाच हेतूने व्यापारी बँकासुद्धा रिझर्व्ह बँकेत खातं उघडत असतात. तर या खात्यातील रकमेमुळे सरकारची
देणी देणे सोपे जात असते. अशा रीतीने सोय म्हणून व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडे काही रक्कम ठेवीत होत्या, पण आता ही रक्कम ठेवणं कायद्यानेच आवश्यक ठरलेलं आहे आणि मध्यवर्ती बँक ह्या रोख निधीचे रक्षण करण्याचे किंवा हा रोख निधी सांभाळण्याचे कार्य करत असते. रिझर्व्ह बँकेचं 5वं कार्य म्हणजे निरसन केंद्र म्हणून कार्य करणे. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांसाठी निरसन केंद्र म्हणूनही कार्य करते. ग्राहकांनी एका बँकेचा चेक दुसऱ्या बँकेत जमा केल्यावर जी देणीघेणी निर्माण होतात, ती देणीघेणी फेडण्यासाठी बँकेला फार मोठी रक्कम जवळ ठेवावी लागते. परंतु ही देणीघेणी परस्पर फेडली तर रोख रकमेची मोठ्या प्रमाणावर बचत होते आणि ही रोख रकमेची बचत व्हावी म्हणून मध्यवर्ती बँक ही निरसन केंद्र म्हणून कार्य करत असते. तुम्हाला आता एक उदाहरण सांगते. समजा अ बँकेला ब बँकेकडून 5 लाख रुपये घ्यायचे आहेत. अ बँकेला ब बँकेकडून 5 लाख रुपये घेणे आहे किंवा घ्यायचे आहेत आणि ब बँकेला अ बँकेकडून 6 लाख रुपये घ्यायचे आहे. म्हणजेच ब बँकेला अ बँकेकडून 1 लाख रुपयाने जास्त रक्कम घ्यावायची आहे. अशा वेळेला अ बँक ब बँकेला 1 लाख रुपयाचा मध्यवर्ती बँकेचा चेक देईल. कारण 1 लाख रुपये तिला घ्यायचे आहे आणि हिला 5 लाख रुपये घ्यायचे आहे, म्हणून ती 6 लाखाचा चेक न करता फक्त 1 लाखाचा चेक तयार करेल आणि मध्यवर्ती बँकेला तो देईल. त्यामुळे अ बँकेच्या खात्यातील 1 लाख रुपये ब बँकेच्या खात्यात जमा होतील. या व्यवहारामुळे वेळेचीही बचत झाली आणि रोख रकमेचीही बचत झाली. अशा रीतीने मध्यवर्ती बँक निरसन केंद्र म्हणून कार्य करत असते. रिझर्व्ह बँकेचं 6वं कार्य म्हणजे शेवटचा त्राता. त्राता याचा अर्थ रक्षण करता. तर बँक अडचणीच्या वेळेस व्यापारी बँकेचे रक्षण करण्याचे कार्य करते. रिझर्व्ह बँक ही व्यापारी बँका जेव्हा अडचणीत येतात तेव्हा त्यांना संरक्षण करण्याचे किंवा त्यांचे रक्षण करण्याचे, त्यांना आधार देण्याचे कार्य करते. तर साधारणपणे व्यापारी बँकांकडे ठेवी परत करण्याची क्षमता नसेल तर त्या व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडे धाव घेतात. कारण त्या ठेवीदारांच्या ठेवी जर परत करू शकल्या नाही तर त्या बँकांची बुडण्याची भीती असते. काही वेळेला असं होऊन जातं की व्यापारी बँकेकडे अनेक ठेवीदार ठेवींची मागणी करत आहेत आणि बँकेकडे तेवढा पैसा शिल्लक नाही आहे आणि जर ह्या व्यापारी बँकेने ठेवीदारांची ठेव परत केली नाही तर ठेवीदारांमध्ये असा गैरसमज होतो की बँकेकडे पैसे नाही आहे आणि बँक बुडण्याच्या स्थितीत आहे आणि अशा वेळेला इतर ठेवीदारसुद्धा ठेवी मागायला येतात आणि ती बँक न बुडण्याची शक्यता असते. मग हे ठेवीदारांना समजायला नको म्हणून ह्या व्यापारी बँका काय करतात, रिझर्व्ह बँकेकडे जातात आणि रिझर्व्ह बँकेकडे मदतीचा हात पुढे करतात. अशा वेळेला या बुडणाऱ्या बँकांना वाचवण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करते आणि रिझर्व्ह बँक या बँकांना आर्थिक सहाय्य पुरवते. या आर्थिक सहाय्याच्या आधाराने त्या व्यापारी बँका ठेवीदारांच्या ठेवी परत करतात. अशा रीतीने व्यापारी बँकांच्या दृष्टीने मध्यवर्ती बँकेचं हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बुडणाऱ्या बँकांना त्या वाचवण्याचं कार्य करतात आणि म्हणून म्हणतात की शेवटचा त्राता म्हणून सुद्धा मध्यवर्ती बँक कार्य करत असते. 7वं रिझर्व्ह बँकेचं किंवा मध्यवर्ती बँकेचं कार्य म्हणजे परकीय चलनाचे साठे सांभाळणे. मध्यवर्ती बँकेला किंवा रिझर्व्ह बँकेला परकीय चलनाचा साठा सांभाळण्याचेही कार्य करावे लागते. विदेशी विनिमयाचा दर किंवा परकीय चलनाचा दर स्थिर ठेवावा, तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारात अडचण निर्माण होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेला परकीय चलनाचे साठे सांभाळावे लागतात. कायद्यानुसार देशातील लोकांनी, उद्योगसंस्थांनी मिळवलेलं जे परकीय चलन असतं तर ते रिझर्व्ह बँकेच्या ताब्यातच ठेवावं लागतं, रिझर्व्ह बँकेतच ठेवावं लागतं आणि म्हणून मध्यवर्ती बँकेकडे किंवा रिझर्व्ह बँकेकडे परकीय चलनाचा सांभाळ करण्याचे कार्य हे येत असते. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये परकीय चलनाची गरज असते. परकीय चलन कमी पडलं तर त्याचा परिणाम व्यवहार तोलावर होत असतो आणि म्हणून रिझर्व्ह बँकेकडे जे परकीय चलन सांभाळण्याचं कार्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे.
देशातील नागरिक, व्यापारी, उद्योजक जे परकीय चलन मिळवतात ते त्यांना रिझर्व्ह बँकेत ठेवावं लागत असतं आणि त्याच्या बळावरती ते आपल्या देशातील चलन हे घेत असतात. रिझर्व्ह बँकेचं 8वं कार्य म्हणजे पतनियंत्रण करणे किंवा चलन नियंत्रण करणे. देशातील चलन नियंत्रणाचे कार्य किंवा पतनियंत्रण करण्याचे कार्य हे महत्त्वाचे कार्यसुद्धा रिझर्व्ह बँकेला करावे लागते. व्यापारी बँका पतपैशाची निर्मिती करतात, चलन निर्मिती करतात, पण मर्यादेपेक्षा जर चलन निर्मिती झाली तर देशात भाववाढ होते आणि मर्यादेपेक्षा जर पतनिर्मिती झाली, चलन निर्मिती झाली, मर्यादेपेक्षाही कमी चलन तयार झालं तर देशात चलनाचं प्रमाण कमी होऊन मंदीची परिस्थिती निर्माण होते, आर्थिक विकासाचा दर कमी होतो, बेरोजगारीत वाढ होते. आणि म्हणून पतनिर्मिती मर्यादेपेक्षाही जास्त होऊ नये, तसेच मर्यादेपेक्षा ती कमी होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर लक्ष ठेवून पतनियंत्रणाचे किंवा चलन नियंत्रणाचे कार्य करत असते. चलनाच्या प्रमाणाचा तेजी-मंदीशी संबंध असल्यामुळे पतनियंत्रणाचे कार्य हे अतिशय महत्त्वाचे असते. तर अशा रीतीने रिझर्व्ह बँक पतनियंत्रणाचे कार्य करत असते. तर रिझर्व्ह बँकेकडून पतनियंत्रण करण्यासाठी संख्यात्मक व गुणात्मक साधनांचा वापर केला जातो आणि सर्व व्यापारी बँकांना त्यानुसार नियमांचं पालन हे करावं लागत असतं. तर रिझर्व्ह बँकेच्या इतर कार्यांमध्ये आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्ध करणे, यामध्ये अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रातील आकडेवारी ही गोळा केली जाते आणि रिझर्व्ह बँक बुलेटिनमधून प्रसिद्ध केली जात असते. त्याचप्रमाणे इतर कार्यांमधील दुसरं कार्य म्हणजे विविध क्षेत्रांना कर्जपुरवठा करणं. तर देशामधील जे वेगवेगळ्या प्रकारचं क्षेत्र आहे, शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण, सेवा, अशा विविध क्षेत्रांना कर्जपुरवठा करण्याचं कार्यसुद्धा रिझर्व्ह बँक करत असते. आणि हा कर्जपुरवठा प्रत्यक्षपणे केला जात नाही, तर तो अप्रत्यक्षपणे केला जातो, कारण तो इतर बँकांमार्फत केला जात असतो. इतर कार्यांमधील तिसरं कार्य म्हणजे पंचवार्षिक योजनांकरिता आवश्यक असलेले आर्थिक सहाय्य पुरवणे. तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने लगेचच आर्थिक नियोजनाचा स्वीकार केला आणि नियोजनाद्वारे अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू झाला. तर त्यासाठी पुरेशा अर्थपुरवठ्याची गरज होती. या सर्व क्षेत्रांना अर्थपुरवठा करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेच्या सहाय्याने करत असते. आणि रिझर्व्ह बँकेचं शेवटचं कार्य म्हणजे वित्तीय संस्थांची स्थापना. भारतात औद्योगिक वित्तीय महामंडळ, राज्य वित्तीय महामंडळ, औद्योगिक विकास बँक, भारताचे पुनर्वित्त महामंडळ, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि यासारख्या अन्य वित्तीय संस्था स्थापन करण्यास रिझर्व्ह बँकेने मदत केली आहे. या संस्था औद्योगिक क्षेत्राला दीर्घमुदतीचा वित्तपुरवठा करीत असतात. तसेच या संस्थांच्या स्थापनेमुळे लोकांना बचतीची सवय लागून एकूण बचतीत वाढ होत आहे. या बचतीचा उपयोग औद्योगिक क्षेत्राला भांडवल पुरवण्यासाठी होतो आणि त्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा विकास होतो. पर्यायाने देशाचा आर्थिक विकासाचा दर उंचावण्यास मदत होते. तर अशा रीतीने रिझर्व्ह बँक ही महत्त्वाची विविध प्रकारची कार्ये करत असते. त्यातील प्रमुख कार्यांचा विचार आपण आजच्या पिरियडला केलेला आहे.